नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता अर्जुनला चैतन्याचा फोन आलेला असतो. अर्जुन म्हणतो, बोल रे. तर चैतन्य म्हणतो, अरे काही नाही, मी वात्सल्य आश्रमचे पेपर बनवायलाच घेतले होते, परंतु आता मला एक सांग, वात्सल्य आश्रमचे संस्थापक म्हणून आता आपल्याला सायली वहिनीचंच नाव टाकायचं आहे ना? तर आता अर्जुन म्हणतो की हो, सायली वहिनीचंच नाव टाकायचं आहे. माझं मधुभाऊंशी बोलणं झालं आहे. त्यावेळी मधुभाऊ म्हणाले की यापुढे आश्रमाचा कारभार हा सायलीच सांभाळणार आहे, त्यामुळे आता आश्रमाची हेड म्हणून तिचंच नाव टाकायला हवं. तर चैतन्य म्हणतो, बरं ठीक आहे, काही काळजी करू नकोस, उद्यापर्यंत पेपर रेडी होतील, मी कॉल करेनच तुला, असं म्हणत चैतन्य फोन ठेवणार. तर त्याचवेळी अर्जुन चैतन्याला म्हणतो, एक मिनिट चैतन्य, अरे तुला एक गोष्ट कळाली आहे का महिपत शिकरेंबद्दल? म्हणजे आता महिपत शिकरे नाही तर महिपत बाबा झाले आहेत आणि त्यांच्या असंख्य रील व्हायरल होत आहेत, त्यांचे असंख्य भक्त आहेत. तर आता हे ऐकल्यानंतर चैतन्य म्हणतो, काय महिपत शिकरे आणि बाबा? तर अर्जुन म्हणतो की हो, परंतु हे सगळं काही काय आहे हे आम्हालाही कळत नाही आहे. म्हणजे आता तो एक आश्रम चालवतोय, परंतु चैतन्य हे नक्की तो कोणाच्या जीवावर करतोय? या सगळ्याला त्याला नक्की कोणाचा पाठिंबा मिळत आहे? पैशाची मदत नक्की कोण करत आहे? कुठल्या सोर्सकडून त्याला पैसे मिळत आहेत? आणि हे सगळं काही कोणामुळे शक्य होतंय? हे सगळं काही आपल्याला शोधून काढावं लागेल. तर चैतन्य म्हणतो, हो तू काळजी करू नकोस, उद्यापर्यंत याही गोष्टीचा मी शोध लावेनच, असं म्हणत चैतन्य आता अर्जुनचा फोन ठेवतो. तर आता अर्जुन विचार करत म्हणतो की महिपत बाबा, आता नक्की याला फंडिंग कुठून होतंय हे शोधावंच लागेल. तर दुसरीकडे इथे हॉस्पिटलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की प्रियाने नागराजची अवस्था इतकी वाईट करून ठेवलेली असते की नागराजला या सगळ्याचा इतका त्रास होत असतो, पण प्रियाला मात्र हसू येत असतं. आता प्रिया नागराजला त्या एका मुलीचा फोटो दाखवत म्हणते की काल वात्सल्य आश्रममध्ये ते काका 2 मुलींना घेऊन आले आहे, त्यातील ही एक मुलगी आहे आणि हिलाच आपण तिथून उचलायचं आहे, हिलाच गायब करायचं आहे आणि सचिनच्या ताब्यात द्यायचं आहे. खरं तर या मुलीचं डील सचिनने अगोदरच केलं आहे. या मुलीची किंमत काय लावायची याबद्दलचं डील सचिनचं अगोदरच झालेलं आहे. तर नागराज प्रियाला म्हणतो की मुलीचं डील? तर प्रिया म्हणते, साधी सुधी मुलगी नाही, वात्सल्य आश्रमात आश्रयासाठी आलेली मुलगी. आणि हे रॅकेट कोण चालवणार? जी वात्सल्य आश्रम चालवते तीच, म्हणजेच सौ सायली अर्जुन सुभेदार. ती मुलगी आता तिच्या नातेवाईकांसोबत अर्जुन सायलीच्या डोळ्यात देखत राजरोसपणे आता त्यांच्या नातेवाईकांसोबत त्यांच्या घरी जाणार. आता मात्र प्रियाचं बोलणं नागराजला काही कळालेलं नसतं आणि म्हणूनच नागराज प्रियाला म्हणतो, एक मिनिट, तू आत्ताच म्हणालीस ना ही मुलगी आपल्याला सचिनच्या ताब्यात द्यायची आहे, मग हे नातेवाईक कुठून आलेत मध्येच? आता तू बोलतेस की या मुलीला नातेवाईकांकडे सोपवायचं, काय बोलतेस नक्की तू? अगं प्रिया, काहीतरी कन्फ्युजन असण्यासारखं बोलतेस, काहीतरी नीट समजावून सांग ना मला. तर आता प्रिया नागराजला शांत राहायला सांगते आणि म्हणते शांत राहायचं आणि शांतपणे सगळं काही ऐकून घ्यायचं. तर नागराज आता प्रियाला म्हणतो, प्रिया. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की सायली आणि अर्जुन आश्रमचा रेकॉर्ड चेक करत असतात. तर त्यावेळी अर्जुन सायलीला म्हणतो, बायको, मी आश्रमचा सगळा रेकॉर्ड अगदी व्यवस्थित पाहिला आणि अगदी व्यवस्थित आहे, त्यामुळे काळजी करायचं कारणच नाही. आणि आता बायको, तुझं अकाउंटसुद्धा ॲक्टिव्ह झालेलं आहे. खरं तर हे सगळे डॉक्युमेंट मी आता माझ्या CAला पाठवून ठेवतो, म्हणजे तू कधीही त्याला कॉल करून सगळ्या माहितीबद्दल विचारू शकतेस. आता इथे अर्जुन सायलीशी बोलत असतो, पण सायली मात्र कुठल्या तरी विचारात हरवून गेलेली असते. अर्जुनच्या बोलण्याकडे तिचं साधं लक्षही नसतं. तर त्यावेळी आता अर्जुन सायलीला म्हणतो, बायको काय झालंय, कुठे आहे तुझं लक्ष? असं म्हणत तिला भानावर आणत म्हणतो, बायको मी जे काही बोलतो त्याकडे लक्ष आहे ना? तर सायली अर्जुनला म्हणते की या सगळ्या मुलांना आपण निदान कुठून आलो आहे हे सगळं आठवतंय तरी? त्यांना त्यांचे आईवडील तरी आठवत आहेत, पण मला तर काहीच आठवत नव्हतं. मधुभाऊंना मी ज्या दिवशी सापडले त्या दिवशी मधुभाऊंनी माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, या सगळ्याबद्दल मला विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या दिवसाबद्दल मधुभाऊ माझ्याशी बोलले किंवा मी जर आठवण्याचा प्रयत्न केला तर मला त्रास व्हायचा.
मी तर कधी स्वतःचे फोटोसुद्धा बघू शकत नव्हते, कारण मला खूप त्रास व्हायचा आणि त्यामुळेच माझ्या गाठोड्यात नक्की काय आहे हे मधुभाऊंनी मला कधी दाखवलंच नाही. आणि म्हणूनच माझे आई बाबा सापडायला बरोबर 25 वर्ष लागलीत. तर आता अर्जुन सायलीला म्हणतो हो, परंतु 25 वर्षानंतर का होईना, पण तुझे आई वडील आता तुझ्या जवळच आहेत ना, तुझ्या सोबतच आहेत ना. तर सायली म्हणते हो, हे सगळं काही मला मान्य आहे, परंतु या मुलांच्या बाबतीत उशीर व्हायला नको. तर दुसरीकडे प्रिया तिचा प्लॅन नागराजला सांगत म्हणते, काय आहे ना, तुमच्या डोक्यातील मेंदू आहे ना, तो जरा सडला आहे. अहो, तुमच्या इतकंही लक्षात येत नाही आहे का, आपण त्या मुलीला तिच्या नातेवाईकांकडे देणार, तिला आपण किडनॅप करणार आहोत, तिला आपल्या ताब्यात घेणार, म्हणजे तिला जो नातेवाईक आणायला जाणार तो आपलाच माणूस असणार ना. आता तर माझ्या सोर्सकडून मला माहिती मिळाली आहे आणि आता ती माहिती त्याला फक्त बोलायला लावायची, म्हणजे तिथे गेल्यानंतर तो खराखुरा नातेवाईक वाटायला हवा. आणि आता हा खराखुरा नातेवाईक वाटावा यासाठी मला महिपत शिकरेंची मदत हवी आहे. कारण महिपतच्या ओळखीचा नक्कीच कोणतरी अधिकारी असेल की ज्याच्यामुळे ही खोटी कागदपत्र आपल्याला बनवून घेता येईल. म्हणजे एखादे इन्स्पेक्टर साहेब वगैरे असतीलच ना ओळखीचे. तर त्यावेळी नागराज म्हणतो, पण नक्की कोणते पेपर बनवून घ्यायचे आहेत. तर प्रिया म्हणते, एक असा FIR बनवून घ्यायचा आहे जो काही वर्षापूर्वींचा असेल, असा काही वर्षापूर्वींचा FIR की ज्यामध्ये ती मुलगी मिसिंग आहे असं तिच्या वडिलांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी कंप्लेंट केलेली असावी, FIR नोंदवलेली असावी. आणि ज्या दिवशी आपला माणूस या मुलीला आश्रमातून घ्यायला जाणार आहे त्या दिवशी जर FIR आणि इन्स्पेक्टर साहेब त्या माणसासोबत असतील तर हे सगळं काही सोपं होणार नाही आहे का. कारण अर्जुन सायली असा हलगर्जीपणा करणार नाहीत, पोलिसांशिवाय कुठल्याही मुलीला ताब्यात देणार नाहीत. तर आता प्रियाचा सगळा प्लॅन नागराजच्या लक्षात येतो. तर दुसरीकडे सायली अर्जुनला म्हणते, मधुभाऊंनी जर त्यांच्या आश्रमात आलेल्या प्रत्येक मुलीची नोंद ही जर पोलीस स्टेशनला केली असती तर पुढच्या बऱ्याच गोष्टी अगदी सोप्या झाल्या असत्या. पण आता नव्याने आश्रमात ज्या काही मुली आल्या आहेत त्यांची नोंद आपण पोलीस स्टेशनला करू शकतो ना. तर अर्जुन म्हणतो हो, पण हे सगळं काही करणार आहोत, परंतु बायको तू हे सगळं काही यासाठी करतेस ना की तुझ्या बाबतीत जे काही घडलं ते आता कुठल्याही मुलाच्या बाबतीत घडू नये. तर सायली म्हणते हो, माझा हाच हेतू आहे की गेली 25 वर्ष मी माझ्या कुटुंबापासून दूर राहिली, पण ती वेळ इतर कुठल्याही मुलांवर येऊ नये. मधुभाऊंना ज्या दिवशी मी सापडले त्या दिवशी मधुभाऊंनी माझी नोंद पोलीस स्टेशनला करून ठेवायला हवी होती. खरं तर या सगळ्याबद्दल पोलिसांना त्यांनी माहिती द्यायला हवी होती, कारण बाबा नक्कीच मला पोलीस स्टेशनपर्यंत शोधायला गेले असतील आणि तेव्हा बाबांना कळलं असतं ना की मीच तन्वी आहे. पण काय करणार, आपल्या मधुभाऊंना या कायदेशीर गोष्टी नाही कळत, त्यांना फक्त एकच गोष्ट कळते, ती म्हणजे माया करणं. तर अर्जुन सायलीला म्हणतो, डोंट वरी बायको, काळजी करू नकोस, तेव्हा झालेली चूक पुन्हा होऊ नये यासाठीच तर आपण आलेल्या प्रत्येक मुलांकडून हा फॉर्म भरून घेतोय ना. तर सायली म्हणते की हो, याच्यापैकी कुठल्या तरी मुलाला आपण जी माहिती ठेवतोय त्याची नक्कीच मदत होईल, त्याला त्याचे आई वडील मिळतील. तर अर्जुन सायलीला म्हणतो, डोंट वरी, उद्या सकाळपर्यंत आपल्या पोलीस स्टेशनमध्ये या सगळ्याचे रेकॉर्ड पोचलेले असतील. दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं आता प्रियाचा प्लॅन नागराजच्या लक्षात येतो. नागराज म्हणतो, आलं आत्ता लक्षात आलं, थोडं थोडं आता कळतंय मला, म्हणजे तुझा प्लॅन आता मला थोडा थोडा कळतोय. म्हणजे आता सगळ्यांना वाटेल, सायली अर्जुनला वाटेल की ती मुलगी तिच्या कुटुंबासोबत सेफ आहे, परंतु खरं तर ती मुलगी सचिनच्या ताब्यात असेल, हो ना. तर प्रिया म्हणते हो, इंजेक्शनचा परिणाम होऊ लागलाय, हळूहळू मेंदू चालू लागलाय तुमचा, परंतु आता ती कागदपत्र बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे एखादे इन्स्पेक्टर साहेब ओळखीचं असणं, एखादा पोलीस अधिकारी आपल्या बाजूने असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळेच मला आता तुमची आणि महिपतची मदत हवी आहे. तर आता नागराज प्रियाला म्हणतो, महिपतच्या ओळखीचा एखादा पोलीस नक्कीच असेल की जो आपल्याला या सगळ्या कामात मदत करेल, त्यामुळे मी महिपतशी नक्कीच बोलून घेतो. आता नागराज आणि महिपत या दोघांनी एकत्र मिळून आता पुढचे पेपर बनवण्याची जबाबदारी प्रियाने त्यांच्यावर सोपवलेली असते. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं आता कल्पनाताई गोलूला घेऊन सायली अर्जुनच्या रूममध्ये येतात. अर्जुन म्हणतो, अरे गोलू. तर त्यावेळी कल्पनाताई म्हणतात, बरं तुम्ही दोघं आता काही करताय का, मला जरा एक काम आहे, तुम्ही गोलूला सांभाळाल का. तर सायली म्हणते, अगदी आनंदाने सांभाळू आई. तर
अर्जुन म्हणतो हो ना, त्यात काय विचारायचं. असं म्हणत आता अर्जुन गोलूला उचलून घेतो आणि त्याला खेळवत असतो. आता कल्पनाताई त्यांच्या कामासाठी निघून जातात, तरी ते गोलू सायली आणि अर्जुन सोबत त्यांच्या रूममध्ये असतो. तर अर्जुन गोलूशी गप्पा मारत म्हणतो, गोलू आपण ना आता भरपूर खेळायचं आहे आणि तुला माहीत आहे का, काही महिन्यानंतर तुझ्याशी खेळण्यासाठी तुझी एक छोटीशी बहीण येणार आहे. तर हे ऐकताच सायली म्हणते, बहीण? अच्छा, म्हणजे तुम्ही ठरवलं आहे का की तुम्हाला मुलगीच हवी? तर अर्जुन म्हणतो हो, मला तर माहीतच आहे की आपल्याला मुलगीच होणार. सायली म्हणते हो का? तर अर्जुन म्हणतो हो, आणि तुला माहिती आहे का आपल्या मुलीसाठी मी काय काय प्लॅन केला आहे. असं म्हणत आता अर्जुन गोलूला म्हणतो, चल तुला सुद्धा दाखवतो. आता अर्जुन लॅपटॉपवर त्याने केलेलं सगळं प्लॅन सायलीला दाखवत असतो आणि म्हणतो, हा बघ, हा पिंक फ्रॉक जो मी माझ्या मुलीसाठी आणणार आहे, हे सगळेच खरं तर मी खरेदी करणार आहे. तर सायली म्हणते, हे सगळे घेणार आहात का तुम्ही? तर अर्जुन म्हणतो हो. तर सायली म्हणते, म्हणजे ती फक्त काही पिंक कलरचेच फ्रॉक घालणार आहे का? तर अर्जुन म्हणतो, नाही, बाकीचे पण सिलेक्ट केले आहेत मी आणि ते सुद्धा मी बघून ठेवलेच आहेत. आणि हो, ही बघ, ही स्कूटर. तर सायली म्हणते, स्कूटर म्हणजे आपली मुलगी 18 वर्षानंतर काय वापरेल हे सुद्धा तुम्ही ठरवून ठेवलंय का? तर अर्जुन म्हणतो, ऑफकोर्स, माझ्या मुलीमध्ये तन्वी आणि सायली या दोघांचेही गुण असतील, त्यामुळे मला या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित माहीत आहेत. आणि तसंही मला बेस्ट बाबा व्हायचंय की नाही. तर त्याचवेळी गोलू रडायला लागतो, तर अर्जुन गोलूला सांभाळत असतो. तर सायली अर्जुनला प्रश्न करत म्हणते, पण समजा आपल्याला मुलगा झाला तर अर्जुन म्हणतो, ऑप्शनच नाही, मला माहीत आहे की आपल्याला तुझ्यासारखी म्हणजे सायली आणि तन्वीसारखी अगदी गोड मुलगी होणार आहे. असं म्हणत आता अर्जुन गोलूला सांभाळत असतो. गोलू रडत असतो, तर अर्जुन त्याला खेळवत असतो आणि त्याचवेळी अर्जुन शांत होतो आणि म्हणतो, गरम गरम काहीतरी फील होतंय. असं म्हणत अर्जुन गोलूला म्हणतो, गोलू काय केलंयस तू? तर त्यावेळी सायली हसतच म्हणते, आपल्याला ज्यावेळी मुलगी होईल त्यावेळी तुम्ही तिला सुद्धा असंच विचारणार का? गोलू, तू अगदी छान केलंयस, परंतु हो, आता तुम्ही या सगळ्या गोष्टींची सवय करून घ्या. अर्जुन म्हणतो हो, सवय तर करून घ्यावीच लागेल. तर गोलू रडताच अर्जुन म्हणतो की हो, करूयात. असं म्हणत आता सायली मात्र अर्जुनची मज्जा घेत असते. तर दुसरीकडे आश्रमात आपल्याला पाहायला मिळतं, सर्वजण एकत्र जेवणासाठी बसतात आणि श्वेता त्या सगळ्यांना जेवणं वाढत असते. आणि जेवणं वाढत असताना ती मुलांची चौकशीही करत असते. आता श्वेता मानसीला विचारते, मानसी, अभ्यास झालाय ना सगळा? तर मानसी म्हणते की हो श्वेताताई, माझा अभ्यास झाला आहे. तर श्वेता म्हणते, आता तुला तुझ्या मैत्रिणींना सुद्धा सांभाळायचं आहे, त्यांची सुद्धा काळजी घ्यायची आहे, म्हणजे त्यांना सुद्धा हे आश्रम आपलंसं वाटायला हवं. म्हणजे तुला कसं हे आश्रम म्हणजे तुझं स्वतःचं घर वाटतंय, मग त्यांना सुद्धा अगदी तसंच वाटायला हवं. तू घेशील ना त्यांची काळजी? तर मानसी म्हणते की हो, खरं तर आमची सगळ्यांचीच खूप छान मैत्री झाली आहे, माझी पुस्तकं सुद्धा मी त्यांना दाखवलीत. तर त्यावेळी आर्या मानसीचं कौतुक करत म्हणते, वा, बरं, सगळ्यांनी आता पटापट जेवायचं आहे आणि ताटात वाढलेलं सगळं संपवायचं आहे. तर सर्वच मुलं श्वेताला हो ताई असं म्हणतात. श्वेतासुद्धा अगदी सगळ्या मुलांसोबत खूप छान वागत असते आणि श्वेताचं हे वागणं पाहून श्वेता अगदी चांगली मुलगी आहे असं सर्वांना वाटत असतं. तर दुसरीकडे हॉस्पिटलला आपल्याला पाहायला मिळतं की आता सर्वच जण एकत्र आलेले असतात आणि पुढचा प्लॅन ठरवत असतात. तर प्रिया म्हणते की आता थोड्या वेळातच श्वेताचा कॉल येईल, ती जे काही सांगते ते सगळं काही नोट डाऊन करून घे. तर राकेश म्हणतो की हो. तर प्रिया म्हणते आपल्याला त्यानुसार प्लॅन करता येईल. असं म्हणत आता सर्वच जण श्वेताच्या फोनची वाट बघत असतात. आणि आता ठरल्याप्रमाणे श्वेता सगळ्यांच्या नकळतच प्रियाला फोन करते आणि तिने फोन चालू ठेवलेला असतो. प्रिया पाहते तर श्वेताचा फोन आलेला असतो. प्रिया लगेच फोन उचलते. तर दुसरीकडे आश्रमात नवीन आलेली मुलगी श्वेताला म्हणते, ताई, खूप भूक लागली आहे, भाजी मिळेल का? तर श्वेता म्हणते, हो ना, अगं घे ना. असं म्हणत आता श्वेता तिला भाजी वाढते आणि हे पाहून कुसुमताई मधुभाऊंना म्हणतात, बघितलं ना मधुभाऊ, श्वेताने तिच्यासाठी ठेवलेली भाजी सुद्धा त्या मुलांना वाढली, तिने तिच्या वाटणीची भाजी सुद्धा तिला वाढली. खरंच. तर त्यावेळी आता मधुभाऊंच्या डोळ्यासमोर असतं ते म्हणजे सायलीचं चित्र. सायली सुद्धा ज्यावेळी आश्रमात आली होती त्यावेळी तिने सुद्धा प्रत्येक मुलाला, प्रत्येक व्यक्तीला असा जीव लावलेला असतो. मधुभाऊंना ते सर्व जुने क्षण आठवतात आणि ते कुसुमताईंना म्हणतात, श्वेताला पाहिलं ना की असंच वाटतं की आपली सावू, आपली सायलीच परत आश्रमात आली आहे.
इथे मात्र सगळ्यांच्या नकळतच श्वेता त्या मुलींना काही प्रश्न विचारत असते, कारण ही सगळी माहिती तिला प्रियाला द्यायची असते. फोन तर चालू असतो आणि म्हणूनच श्वेता आता त्या मुलींना म्हणते, काय ग, तुम्ही कुठून आलात, म्हणजे तुमचं गाव वगैरे काही आठवतं का तुम्हाला? तर त्यातील एक मुलगी म्हणते, नाही, मला काहीच आठवत नाही, म्हणजे माझं बालपण गावात गेलं, परंतु त्यानंतरचं मला काहीच नाही आठवत. तर दुसरी मुलगी म्हणते, हो, मला सुद्धा काहीच आठवत नाही, पण आमच्या गावात एक वर्षी यात्रा होती आणि त्या यात्रेत खूप मोठी आग लागली होती. त्याच्यानंतर पुढे काय झालं मला काहीच आठवत नाहीये. तर आता या सगळ्या गोष्टी इथे राकेश नोट करून घेत असतो. तर इकडे श्वेता त्या मुलीला प्रश्न करत म्हणते, तुला तुझे आई वडील तरी आठवत आहेत का? तर ती मुलगी म्हणते, नाही, त्यावेळी मी खूप लहान होते, त्यामुळे मला काहीच आठवत नाहीये, मी तर शाळेत सुद्धा जात नव्हते. तर श्वेता तिला दुसरा प्रश्न करत म्हणते, मग इतके दिवस तू कुठे होतीस? तर त्यावेळी ती मुलगी म्हणते, मी पुण्यात राहत होते आणि पुण्यातील एका मंदिरात मी राहत होते, मंदिरातील गुरुजी मला सांभाळत होते. तर श्वेता तिला प्रश्न करत म्हणते, मग तू तुझ्या घरापासून त्या मंदिरापर्यंत कशी पोहोचलीस, म्हणजे तुला काही आठवतंय का की तू मंदिरापर्यंत कशी पोहोचलीस? तर त्यावेळी ती मुलगी म्हणते, ते मला नाही आठवत. तर आर्या म्हणते, बरं ठीक आहे, मग तू पनवेलला कशी आलीस? तर ती मुलगी म्हणते, जे गुरुजी मला सांभाळत होते ते गुरुजी आजारी पडले, त्यांना खूप बरं नव्हतं आणि म्हणूनच त्यांनी मला इथल्या पनवेलमधल्या गुरुजींकडे पाठवलं आणि मग ते गुरुजी मला म्हणालेत की हे काका आहेत ना, ते तुला आश्रमात घेऊन जातील. तर आता श्वेता पुढचा प्रश्न करत त्या मुलीला म्हणते, आता समजा अचानक तुझे बाबा तुझ्या समोर आलेत, तर तू ओळखशील का त्यांना? तर ती मुलगी म्हणते, नाही, मला तर त्यांचा चेहराही आठवत नाही. आता या सगळ्या गोष्टी इथे प्रिया मात्र नोट करून घेत असते, कारण ज्या नातेवाईकाला पाठवायचं असतं त्याला या सगळ्या गोष्टींची माहिती असावी, यासाठीच हा प्रियाचा प्लॅन असतो. तर आता ह्या सगळ्या बातम्या श्वेता तर त्यांना पुरवत असते आणि श्वेता त्या मुलांकडून सगळी माहिती घेत असते. आता जेवत असताना अचानकच मधुभाऊंना ठसका लागतो. तर आता कुसुमताई तिथलं पाणी घेऊन जातात, परंतु त्यांनी श्वेता फोनवर बोलत आहे किंवा तिच्या बाजूला मोबाईल आहे हे त्यांनी पाहिलेलं सुद्धा नसतं. आता मधुभाऊंना कुसुमताई सावरत असतात, परंतु त्याच संधीचा फायदा घेत इथे मात्र श्वेता मुलांबद्दलची सगळी माहिती विचारून घेते आणि ती सगळी माहिती ती प्रियाला पुरवत असते. आता त्या माहितीप्रमाणे प्रियाने पुढचा प्लॅन आखायला सुरुवात केलेली असते. तर नागराज आता आपल्या एका ओळखीच्या पोलिसांना फोन करतो. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, हॅलो. तर नागराज म्हणतो की ओळखलात ना? तर आता नागराज किल्लेदार याचा फोन आलाय हे पाहून इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, नागराज साहेब तुम्ही? अहो, तुम्ही तर जेलमध्ये होता ना, म्हणजे तुम्ही सुटलात सुद्धा का? तर नागराज म्हणतो, एवढं कुठलं मोठं आमचं नशीब, पण हो, ज्या पद्धतीने या अगोदर तुम्ही मला मदत केली होती, तुम्ही माझी कामं केली होती, तशी आतासुद्धा कराल ना? तर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की त्यावेळी तुम्ही माझे ज्याप्रमाणे किशे गरम केले होते, पैसे दिले होते, त्याचप्रमाणे आत्ताही देत असाल तर काम करायला काहीच हरकत नाही. पण मला एक सांगा, तुम्ही जेलमध्ये असताना मला पैसे कसे पुरवणार आहात? कारण मला माझे पैसे मिळणं खूप गरजेचं आहे. तर आता नागराज इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो, काळजी करू नका हो, ते सगळं काही मी अगदी व्यवस्थित मॅनेज करेन, कारण आता मी एकटा नाही आहे, तर आमची टीम आहे, अख्खी टीम आहे, आम्ही अख्खी टीम एकत्र मिळून या सगळ्यावर काम करत आहोत. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, मग काही हरकत नाही, पण आता काय नक्की काम करायचं आहे? तर नागराज आता आपल्या मित्राला म्हणतो की आता काय करणार बाबा, तू माझा मित्र आहेस आणि तू पोलिसात आहेस, याचा तर मला फायदा करून घ्यायलाच हवा. आता तुला माहीतच असेल ना, माझा मुलगा राकेश, मग आता माझा मुलगा राकेश सचिन नावाच्या व्यक्तीला तुझ्याकडे घेऊन येईल. आता सचिन आल्यानंतर तुला जे काही सांगेल ते फक्त फॉलो करायचं आहे आणि मग काय, तुझं पेमेंटसुद्धा तो सचिनच करेल. तर आता हे ऐकल्यानंतर इन्स्पेक्टर साहेब खुश होतात आणि म्हणू लागतात, मग तर काहीच घाबरू नकोस, तुझं काम झालंच म्हणून समज. आता नागराजने एका पोलिसाला आपल्या हाताशी घेत आता पुढच्या कामाचं नियोजनही केलेलं असतं. तर दुसरीकडे आता सायली अर्जुन शांत झोपलेले असतात. आता दिवस उजाडताच सायली उठते आणि आपल्या बाळाशी गप्पा मारत म्हणते, बाळा, आज झोप पूर्ण झाली ना तुझी? मला माहीत आहे की तुझीही माझ्यासोबत खूप दगदग होते. माझ्या कामाचा व्याप इतका वाढलाय की या सगळ्यात तुला सुद्धा त्रास होत असेल ना, परंतु बाळा, काळजी करू नकोस, तुझी आई तुझी अगदी व्यवस्थित काळजी घेणार आहे, असं म्हणत सायली बाळाला म्हणते. आणि डॉक्टरही म्हणालेत की तुझी वाढ अगदी व्यवस्थित होत आहे. आजकाल माझ्या बाळाची हालचाल जास्तच वाढू लागली आहे.
माझ्या बाळाची हालचाल पाहिल्यानंतर असं वाटते की माझ्या बाळाला माझ्यासोबत खूप काही बोलायचं आहे. त्याला हेच सांगायचं आहे की मला माझी आई खूप आवडते, माझं माझ्या आईवर खूप प्रेम आहे. हो ना? पण बाळा, तुझ्या आईबाबांचं सुद्धा तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुझे आईबाबा अगदी मनापासून तुझी काळजी घेत आहेत, खूप छान प्रेम करत आहेत तुझ्यावर, असं म्हणत सायली आपल्या बाळाशी गप्पा मारत असते. तर त्याचवेळी अर्जुनला जाग येते. तर सायली म्हणते, बरं झालं तुम्ही वेळेत उठलात. आज तर माझी खूप धावपळ होणार आहे. मला आश्रमात जायचं आहे, त्या मुलींना भेटायचं आहे, त्यानंतर पोलीस स्टेशनला जायचं आहे, या सगळ्या मुलींची नोंद करायची आहे. तर अर्जुन म्हणतो, पण सगळ्याच कामाच्या ठिकाणी एकटीने जायचं, एकत्र जायचं काहीच गरज नाही आहे. म्हणजे बघ ना, तू आता आश्रमात जा, मी तोपर्यंत पोलीस स्टेशनला जाईन. पोलीस स्टेशनचं जे काही काम आहे ते आवरेन आणि मग ते सगळे फॉर्म वगैरे घेऊन मी आश्रमात येईन. सायली म्हणते, बरं ठीक आहे, काही हरकत नाही. तसंही आश्रमातील मुलींना मी कधी भेटते असं मला झालंय. तर अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, आपण आता तयार होऊयात आणि निघूयात. तर सायली अर्जुनला म्हणते, बरं ठीक आहे, तुम्ही आवरा, मग आपण निघूया. आता सायली अर्जुन निघालेले असतात. ठरल्याप्रमाणे अर्जुन पोलीस स्टेशनला गेलेला असतो, तर इकडे सायली आश्रमात आलेली असते. आता त्या दोन्ही मुलींकडे पाहत सायलीच्या लक्षात येतं की त्या दोन्ही मुली खूप घाबरल्या आहेत. सायली त्यांना मायेचा आधार देत आणि त्यांना सावरत म्हणते, बरं मला सांगा की तुम्हाला काय खायला आवडणार आहे, म्हणजे तुम्हाला जेवण काय आवडतं? तर त्या मुली काहीच बोलत नाही. तर सायली म्हणते, मला ना इडली आणि थालीपीठ खूप आवडतं. तर त्या दोन्ही मुली सायलीकडे पाहतात. सायली म्हणते, सांगा ना तुम्हाला खायला काय आवडतं? तर त्यातील एक मुलगी म्हणते, मला ना ओली भाजी आवडते. तर त्यावेळी सायली म्हणते, अच्छा, म्हणजे तुला पौष्टिक खायला आवडतं. तर सायली आपल्या लहानपणीच्या आठवणी सांगत त्या मुलींना म्हणते, मी ज्यावेळी तुमच्या एवढी होती ना, त्यावेळी मी भाज्या अजिबात खात नव्हते. खरं तर मी पौष्टिक अजिबात खात नव्हते, पण मधुभाऊ या सगळ्या भाज्या मला जबरदस्तीने खाऊ घालायच्या. सायली त्यांचं कौतुक करत म्हणते, तुम्हा दोघींचे खूप केस छान आहेत हा, म्हणजे एकदम दाट आहेत, जाडसर आहेत आणि मऊसूद आहेत. खरंच मला तुम्हा दोघींचे केस खूप आवडले आहेत. आता सायली त्या दोन्ही मुलींना बोलतं करण्याचा प्रयत्न करत असते. तर आता ती दुसरी मुलगी बोलत सायलीला म्हणते, ताई तुझे केस सुद्धा खरंच खूप छान आहेत. तर त्यावेळी सायली म्हणते, हो का, पण मी ज्यावेळी तुमच्या एवढी होते ना, त्यावेळी अशीच लाजायची, अशीच घाबरायची. पण तुम्हाला घाबरण्याची किंवा असं राहण्याची काही गरज नाही, कारण हे तुमचंच घर आहे. तर दुसरीकडे अर्जुन इन्स्पेक्टर सावंत यांना म्हणतो, इन्स्पेक्टर सावंत, आश्रमात आलेल्या सगळ्या नवीन मुलांची आणि जुन्या मुलांची यादी, त्यांची माहिती ही सगळी या फाईलमध्ये आहे. त्यामुळे जर त्यांचे आई वडील आलेत किंवा त्यांचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला ही फाईल उपयोगी ठरेल. तर आता इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की हो, ही फाईल खरंच आम्हाला उपयोगी ठरेल. खरं तर अशी आश्रमात राहणारी मुलं किंवा घरी काम करत असणाऱ्या स्टाफची माहिती पोलीस स्टेशनला देणं हे खूप गरजेचं आहे. पण हल्ली या सगळ्या गोष्टी कोणी करतच नाही. तर अर्जुन म्हणतो, डोंट वरी, परंतु आश्रमात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची माहिती, प्रत्येक मुलांची माहिती ही पोलीस स्टेशनला दिली जाईल. आपण जर या मुलांची माहिती शोधत राहिलो तर नक्कीच आपण त्यांच्या आईवडिलांपर्यंत पोहोचू. तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की हो, अगदी खरं आहे. इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला म्हणतात, अर्जुन सर, मी या सगळ्या फॉर्मचे झेरॉक्स काढतो आणि हो, सगळ्याची नोंद अगदी व्यवस्थित करून ठेवतो. अर्जुन म्हणतो, आणि हो, शेवटचे जे 2 फॉर्म आहेत त्या 2 मुली आश्रमात नवीनच आल्या आहेत. आता इन्स्पेक्टर साहेब ती माहिती पाहतात आणि म्हणू लागतात, ठीक आहे, या दोन्ही मुलींबद्दल जर काही माहिती सापडली तर मी तुम्हाला नक्कीच कॉल करेन. अर्जुन म्हणतो, थँक्यू सो मच. तर दुसरीकडे आश्रमात पाहायला मिळतं की सोम्या आणि मानसी धावत पळत येतात आणि म्हणतात, सायली ताई तू आलीस? तर सायली म्हणते, कसं, तुम्ही कसे आहात दोघंही आणि अभ्यास कसा चाललाय? तर मानसी आणि सोहम दोघंही म्हणतात, अभ्यास खूप छान चालला आहे. तर सोहम आता मानसीला म्हणतो, मानसी अगं आपण सायली ताईसाठी काहीतरी खजिना आणलाय, तो दे ना तिला. तर मानसी म्हणते, हो. तर सायली म्हणते, खजिना आणि माझ्यासाठी? तर मानसी म्हणते, हो. असं म्हणत मानसी त्यांनी आणलेला खजिना सायलीला देतात. सायली म्हणते, हे काय आहे? आता सायली ज्यावेळी ते उघडून पाहते त्यावेळी सायली खुश होते आणि म्हणते, वाव, चिंच, बोरं, कैऱ्या, खरंच हे तर मी रोज खाते, पण तुम्हाला कसं कळालं?
तर आता मानसी म्हणू लागते, कुसुमताई म्हणाली होती की ज्यांच्या पोटात बाळ असतं त्यांना आंबट खावंसं वाटतं, तर म्हणूनच आम्ही तुझ्यासाठी हे आणलं आहे. तर आता सायली म्हणते, हो का, मग याच्यासाठी पैसे कुठून आणलेत? तर मानसी म्हणते, आमच्या शाळेत वादविवाद स्पर्धा होती आणि त्यात मी जिंकले आणि त्याचवेळी मला बक्षीस म्हणून पैसे मिळाले होते, तेच पैसे मी खर्च केलेत. सायलीला खूप वाईट वाटतं. सायली मानसीला म्हणते, मानसी, हे पैसे तुला बक्षीस म्हणून मिळालेले होते ना, आणि तू ते माझ्यासाठी खर्च केलेस का? तर मानसी म्हणते, नाही ग ताई, तुझ्यासाठी कुठे, तर तुझ्या बाळासाठी. सायली म्हणते, मनू, तू एवढी मोठी झालीस आणि मला कधी कळालंच नाही. मनू, अगं किती विचार करतेस. तर त्यानंतर आता सोहम म्हणू लागतो, ताई अगं खा ना, तुझ्यासाठी आम्ही आणलंय ना आवडीने. तर सायली म्हणते, हो, पण मी एकटी खाणार नाही आहे, तर तुम्ही सर्वच जण खाणार आहात. तर त्यावेळी त्या मुली घाबरलेल्या असतात. तर आता त्या मुली म्हणतात, नाही नको ताई, तू खा. तर मानसी म्हणते की इथे तुझं माझं असं काहीच नसतं, आपण सर्वजण एक असतो, कारण हे घर एक आहे. तर त्यावेळी सायलीला मानसीचा अभिमान वाटतो. सायली मानसीला म्हणते, मनू, खरंच तू खूप मोठी झाली आहेस गं, किती समजूतदार झालीस. माझी एवढीशी असणारी मनू आता इतकी समजूतदार झाली आहे की मला आता कशाची काळजीच नाही. तर त्यावेळी सायली आता तिथे असणाऱ्या अंकिता आणि सगळ्यांनाच बोलावून घेते आणि म्हणते, चला आपण सगळ्यांनीच ही बोरं कैऱ्या खायचे आहेत. सायली म्हणते, पण मानसी, खरंच तुम्हा दोघांचं कौतुक करावं तितकं कमी. तर सोहम म्हणतो, मग काय, आता तर आम्ही बाळाचे होणारे ताई दादा आहोत. तर सायली म्हणते, हो नक्कीच बाळा, ऐकतोयस ना, हा तुझा सोम्या दादा आहे आणि ही तुझी मानसी ताई, ही सोनल ताई आहे, ही दिव्या ताई, आणि हा तुझा श्रेयस दादा, आणि ही तुझी अंकिता ताई. तर त्यावेळी मानसी म्हणते, हाय बाळा, तू लवकर ये ना, खरंच आता आम्ही किती वाट बघतोय, तुझी वाट बघून बघून आम्हाला सुद्धा कंटाळा आलाय. तर सायली म्हणते, बरं आपल्या गप्पा बस, आता खाऊयात ना. असं म्हणत सर्वच जण एकत्र कैरी, बोरं, चिंचा यांचा आस्वाद घेत असतात आणि आश्रमातील सगळीच मुलं खूप खुश असतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून सायलीही. तर येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं, अर्जुन सायलीला फोन करतो आणि म्हणतो, मी आता पोलीस स्टेशनला आहे, तू पोलीस स्टेशनला येऊ शकतेस का? तर सायली पोलीस स्टेशनला येताच अर्जुनला म्हणते, तुम्ही मला इतकं घाईने का बोलवून घेतलं? तर अर्जुन म्हणतो, ती मुलगी. आता सायली ज्यावेळी त्या निरागस मुलीला पाहते त्यावेळी सायली अर्जुनला म्हणते, मला असं वाटतं की त्या मुलीला आपण वात्सल्य आश्रमात घेऊन जावं. तर आता सायली वात्सल्य आश्रमात येताच मधुभाऊ सायलीला म्हणतात, ही खास भेटवस्तू खास माणसांसाठी. सायली मधुभाऊंना विचारते की काय आहे ही मधुभाऊ? तर सायली म्हणते, उघडून तरी बघ. आता ज्यावेळी सायली उघडून पाहते त्यावेळी अर्जुन म्हणतो, वात्सल्य आश्रमचे चीफ म्हणून तुमचं नाव, मिसेस सायली अर्जुन सुभेदार. आता हे ऐकल्यानंतर सायलीच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू असतात, परंतु प्रिया हे आनंद अश्रू जास्त काळ टिकू देईल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.